ऐन रक्ताचा तुटवडा भासत असताना आसूद येथे भव्य रक्तदान शिबिर। त्रिवेणी संगम ग्रुप आसूद आणि संतोष अब्गुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आसूद ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। यामध्ये हरणे दूरक्षेत्रचे पोलीस दिलीप नवाले, मुरुड पोलीस पाटील समीर बाळ, सारंगच्या पोलीस पाटील पेंढारी, आंबोली खुर्दच्या पोलीस पाटील रोशनी बडबे, दापोलीच्या नगरसेविका साधना बोत्रे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील लोकांनी रक्तदान केले। त्रिवेणी संगम ग्रुप आसूद हे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात। पाचवा की सहावा वेळा असं करतो, 5 झाली ही 6वा असं करतो। यंदा महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे लक्षात आल्याने त्रिवेणी संगम ग्रुपने रक्तदान शिबिर आयोजित केलं। ते साधारण व्हॉट्सअपला किंवा असे बरेच ठिकाणी बातमी येत असतात, ते आम्ही नेहमी वाचत असतो। मग रक्त तुटवडा असल्या कारणाने आम्ही ग्रुपच्या वतीनं आम्ही मिटिंग घेऊन लगेच ते आयोजन केले आहे। सगळ्या सभासदांनी त्यांना मान्यता दिली आणि आज आपण ते रक्त शिबिर त्यासाठी भरवलं आहे। रक्त तुटवडा फार मोठ्या प्रमाणात कमी आहे, त्यासाठी आपण हे केलं। आपण 3 महिन्यात सुद्धा परत भरवण्याची आपली तयारी आहे। त्याच्याबरोबर दापोलीचा तुटवडा आहे। आता संतोष अब्गुल प्रतिष्ठानबरोबर जी दापोली भागवतची इथे भागवत हॉस्पिटल आहे, तिथे आपली ब्लड बँक आहे संतोष अब्गुलांची, तिथं जर तुटवडा आहेच। त्या अनुषंगाने आम्ही हे करत आहोत त्यांच्या सहकार्याने संतोष अब्गुल आणि त्रिवेणी संगम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर आयोजित केलेलं आहे। रक्तदान शिबिर आयोजित करण्यात दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अब्गुल प्रतिष्ठान ही नावाजलेली संस्था आहे आणि या अब्गुल प्रतिष्ठानचे सर्व संतोष अब्गुल यावेळी इथे उपस्थित होते आणि रक्तदात्यांना आवाहन करत होते। आलेल्या रक्तदात्यांसाठी मी एक गीत सादर करतो। आहे रुग्णांचा तो खास, जीवनदान देतो तो त्यास। रक्तदान शिबिरातून एकच राजा, रक्तदाता राजा, एकच राजा, रक्तदाता राजा। साधनाचे आपला पहिला कॅम्प भविष्यात आपण करत राहू, पण गेल्या 5 वर्षात मी आपल्याला सांगतो 25,000 रक्ताच्या बॅगा त्या आपल्या सर्वांच्या साथीने संतोष अब्गुल प्रतिष्ठानच्या वतीने संकलित झाल्या। दापोलीत काय अडचण होत्या त्या बांधवदारांनी सांगितलं 3 वर्षापूर्वी आपण भागवत हॉस्पिटलला स्टोरेज आणलेला आहे, त्या ठिकाणी कोणीही गेलं 300 रुपयात रक्ताची बॅग आपण देतो। अनेक माता भगिनींना प्रेग्नन्सीच्या काळात जे रक्ताची अडचण होती ते आपण दूर केलेली आहे। मुंबईच्या कुठल्याही टोकात आपण फोन करायचा, आम्हाला व्हॉट्सअपला पत्र पाठवायचं, लागेल त्याला मागेल ते रक्त देण्याचं काम संतोष अब्गुल प्रतिष्ठानच्या वतीने आहे। आणि महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असताना अगदी योग्य वेळी आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर दापोली तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।